तुमच्या बाळाला देखील लूज मोशन, व्हॉमिटिंग, फीवर अशी लक्षणे दिसत आहेत का? तर सध्या पावसाळा सुरू झाला आहे आणि व्हायरल डायरियाच्या केसेस अनेक बघायला मिळतात. तर व्हायरल डायरियामध्ये आपण काय करावे आणि काय करू नये? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच बाळाला गरज नसताना अँटीबायोटिक्स देऊ नये. लहान बाळांना होणारे डायरियाज हे अर्ध्यापेक्षा जास्त व्हायरल डायरियाज असून त्याच्यामध्ये अँटीबायोटिकचा काहीही रोल नाही. अशा वेळी डायरिया लवकर बरा होण्यापेक्षा ती कंडिशन अजून वर्स्ट होते. त्यामुळे डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केल्याशिवाय बाळांना अँटीबायोटिक्स देऊ नये. पॉईंट नंबर 2, डायरियामध्ये बाळांना फक्त पाणी पाजत राहू नये. यामुळे इलेक्ट्रोलाइटचा इम्बॅलन्स होऊ शकतो. त्यामुळे बाळांना ORSचं पाणी पाजणे हे गरजेचं आहे. पॉईंट 3, डायरियामध्ये बाळांना फ्रूट ज्युसेस किंवा कुठल्याही प्रकारचे शुगरी ड्रिंक्स देऊ नये. यामुळे डायरिया हा ठीक होण्यापेक्षा वर्स्ट होऊ शकतो. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे रेडी टू ड्रिंक अवेलेबल आहेत जे ORSच्या नावाखाली विकले जातात. पण आपण अशा वेळी सावधानता बाळगून प्रत्येक पॅकवरती इथे WHO अप्रूव्ड आहे की नाही हे चेक करणं गरजेचं आहे. तसेच लहान मुलांना लूज मोशन होत असताना काही धोकादायक लक्षणे दिसू शकतात, जसे की हायग्रेड फीवर राहणे, 7 ते 8 वेळापेक्षा कमी वेळा युरिन पास करणे, शीमध्ये रक्त दिसणे किंवा दिवसभर इनॅक्टिव्ह राहणे. अशा प्रकारची जर का लक्षणे दिसत असतील तर त्वरित तुमच्या पिडियाट्रिशियनचा सल्ला घेणं गरजेचं आहे.